पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। 2 ते 3 लाखांनी निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे यांनी। राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये तथा ओबीसी बहुजन समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले आणि किसान दुग्ध संघटना संघ आणि जिल्हा बँक यामध्ये विविध पदे भूषविणारे स्वर्गवासी यादवराव पडोळे यांचे सुपुत्र डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेली आहे। सर्वात प्रथम मी सगळ्या आपल्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो। त्यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवलेला आहे। माझ्या वडिलांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जे डेव्हलपमेंटचे काम केले आहे, दुधामध्ये जे दुधाची क्रांती केलेली आहे, या पूर्ण विदर्भामध्ये एकही दूध संघ असा नाही जो सगळ्यात मोठा आहे। त्यांनी या दूध संघाला एवढं वाढवलं की इथे 1.5 ते 2 लाखापर्यंत लिटर दूध इथं होत होतं, पण दुर्दैवाने त्यांची 2003ला मरण पावले। त्या कारणानं भंडारा जिल्ह्याचा जो विकास होता, जो सर्वांगीण विकास ते करणार होते, तो सगळा थांबलेला आहे आणि त्यांचे स्वप्न साकार करण्याकरता मी या निवडणुकीला समोर जात आहो। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 25 वर्षापासून पंजा आलेला नाही। हा पहिल्यांदाच आहे का पंजा पाहून लहान ते मोठे सगळे उत्साहित आहेत आणि या पंजाला पाहून त्यांच्या मनामध्ये असा उत्साह निर्माण झालेला आहे। येणाऱ्या निवडणुकीला आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी असे लोक भरपूर आपल्याला मदत करतील आणि मोठ्या संख्येने आणि मोठ्या मताधिक्याने 2 ते 3 लाख मतांनी आपल्याला निवडून देतील। अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा।